परसबाग, महामुरवाडी उर्दू शाळा, परसबागेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे नैसर्गिक खत निर्मिती आमचा प्रमुख उपक्रम आहे. या अंतर्गत आपण 300 ते 400 किलो आता खत तयार केलेलं आहे. अत्यंत उत्कृष्ट असं खत आहे. हे खताची निर्मिती केलेली आहे. गांडूळ खत आहे. फुले, फळे, भाज्या, सावली देणारे झाड, नारळ, आंबा, सर्व प्रकारच्या वनस्पती, आले, लसूण. हा आल्याचा जो वाफा आहे आपला, त्याच्यामध्ये हायड्रोपोनिक फार्मिंग केलेले आहे. पाईप सिस्टम आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायला. एकदा पाणी टाकलं की 8 दिवस पाणी देण्याची गरज राहत नाही. त्याप्रमाणे इथे एक हायड्रोपोनिक आहे. या बादलीला जवळपास 55 ते 60 होल आहेत आणि त्या प्रत्येक होलातून एक एक रोप आलेला आहे. त्याला हायड्रोपोनिक सिस्टम केलेली आहे. इको क्लब उपक्रम अंतर्गत आपण बरेच इथे उपक्रम घेतलेले आहेत. झाडे लावणे, जोपासणे, परसबाग तयार करणे, सोनचाफा. हे आहे फळमाशी यांना नियंत्रित करण्याचं यंत्र आहे. त्याचप्रमाणे इथे दोडकी लागलेली आहेत. लपून बसलेले आहेत नेटमध्ये. तर वानरसेना बरीच आहे इथे, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे. आपल्याला पूर्ण ग्रीन नेट आहे संरक्षण. त्यानंतर पर्यावरण मित्र उपक्रम आहेत आपले इथे बरेच. पूर्ण बागेला ठिबक सिंचन आहे. जवळपास 50 ते 55 युनिट आपण त्यांना इथे दिलेले आहेत. आलमंडा पुष्प, अत्यंत सुंदर आलमंडा पुष्प बरेच संख्यामध्ये लागलेला आहे. नारळ आहे. पर्यावरण संरक्षण उपक्रम आपण केलेले आहेत. 1000 लिटर आणि ही 500 लिटर अशी एकूण 1500 लिटरची टाकी. त्याच्यासाठी कोथिंबीर, 3 वाफे हे कोथिंबीरचे आहेत. त्याच्यानंतर इथे घेवडी लावलेली आहे. इथे टरबूज आहे. चवळी आहे. इथे चवळी आहे. इथे दुधी भोपळा आहे. तोही आता लागणार आहे. पुन्हा एकदा इथे कोथिंबीरचा वाफा आहे छोटा. आपण त्यांना हे बघा, याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा दुधी भोपळा आहे. इथे घोसाळे आहे. इथे पारोशी पण लागलेली आहे आपल्याकडे. आणि ही पारोशी बघा इथे लपून बसली आहे याच्यामध्ये. तर इथे मात्र चवळी आहे. त्याच्यानंतर इथे दोडकी आहे. पुन्हा चवळी आहे. इथे चवळीच्या बऱ्याच रोपं आहेत. इथे वाल शेंग आहेत. इथे घेवडी आहे आणि घेवडीसुद्धा आता लागायला लागली आहे. ही बघा घेवडी. इथे सुद्धा घेवडी आहे आणि उंच असं शिखर गेलेलं आहे. ते म्हणजे दोडक्यांचं. हे बघा. त्याच्यानंतर इथे मात्र वाल शेंग आहेत आणि वाल शेंगा आहेत त्या बऱ्याच प्रमाणात लावलेल्या आहेत.
यावर्षी सर्व मुलांना वर्षभर भाजी पुरेल एवढे प्रकार आहे. जवळपास 15 प्रकारची भाजी आहे आपल्याकडे. फळे आहेत, नारळ आहे, पेरू आहेत, त्याच्यानंतर आंबा आहे. आंब्याला एवढं उत्पन्न येतं की वर्षभराचं लाईट बिल त्या आंब्याच्या झाडाच्या उत्पन्नामध्ये आपल्याला मिळते. म्हणजे लाईट बिल आपण भरतो त्याच्यातूनच. म्हणजे जवळपास 12 महिने 600 रुपयाप्रमाणे 12 महिन्याचे 6,000 होतात आणि उत्पन्नही आपल्याला आंब्याचं 6,000 मिळत असते. त्यामुळे पूर्ण लाईट बिल त्या रूपाने आपल्याला भरायला मिळते. हे बघा पूर्ण ग्रीन नेट. हा बाहेरून नजारा. आता बाहेरून आपण घेतोय, आतला सीन घेतोय. पूर्णपणे अशी हिरवळ आपल्या बागेमध्ये आहे आणि पावसाळा आहे त्याच्यामुळे अधिक प्रमाणात हिरवळ आहे. हळूहळू ती कमी होणार आहे पुढे. जोपासतोय, परंतु निसर्गाचा नियम आहे त्याप्रमाणे सर्व कटुबाबी आहेत आपल्यासमोर. त्यानंतर आपण बागेच्या दुसऱ्या भागामध्ये आलो आहोत आणि इथे मात्र नेट आहे. इथे अननसाची सुद्धा एक बाग आहे, सुंदर अशी छोटी. त्याच्यानंतर इथे ओवा आहे. इथे मात्र भोपळा मुबलक प्रमाणात आहे. जास्वंदही चांगलं फुललेलं आहे. इथे हे ग्रीन नेट आहे. फळमाशांचं नियंत्रण यंत्रसुद्धा आहे इथे. दुधी भोपळा आहे. दहा ते 12 भोपळे आतापर्यंत लागलेले आहेत. इथे पूर्ण ठिबक सिंचन आहे. सुंदर असं व्यवस्थापन आहे आणि आतापर्यंत यात 100% यश आलेलं आहे.